नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर केशव क्षीरसागर. लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आज आलेलो आहोत. लोणावळा शहरामध्ये जेव्हा कॅब चालक येतात तेव्हा त्यांना मारहाणीच्या घटना घडतात. त्यांच्याबरोबर हिंसा होते, त्यांच्या गाड्यांची हवा सोडली जाते, त्यांच्या काचा फोडल्या जातात. अशा घटना वारंवार घडत होत्या. आपल्या एका आयजीएफच्या मेंबर बरोबर एक घटना घडली आणि त्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा केला आणि जे आरोपी आहेत ते अजून जेलमध्येच आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई चालूच आहे. पण पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी आपण शासनाशी पत्रव्यवहार करत होतो. डीवायएसपी ग्रामीण यांनी याच्या संदर्भात बैठक लावली होती आणि त्यांनी आपल्या कॅब चालकांचे प्रश्न ऐकून घेतले की त्यांना लोणावळ्यामध्ये व्यवसाय करताना काय काय प्रॉब्लेम येतात. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की कुठल्याही प्रकारची घटना ते घडून देणार नाहीत एक हिंसाचाराची, आणि जर का घडली तर पोलीस यंत्रणा त्या प्रकारचे हिंसा जे कॅब चालकांबरोबर करतात ते त्यांना कडक शासन करेल. ऑलरेडी काही केसमध्ये केलेल्या ते आपण डोळ्यांनी बघतोय, त्याबद्दल त्यांचे आभार आहेतच. आपण सुद्धा लोणावळ्यामध्ये व्यवसाय करताना जेव्हा येताल तेव्हा जर का तुम्हाला कोणी दमदाटी केली, तुम्हाला धमकवलं, तुम्हाला मारहाण केली, तुमच्या गाडीची हवा सोडली, काचा फोडण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही 112ला ऑन द स्पॉट फोन करा. तो जो व्यक्तीचा 100% फोटो काढतो, तुम्हाला धमकावता येतो, कारण की तो आपल्याला प्रूफ म्हणून लागेल जेव्हा आपण नंतर एनसी किंवा एफआयआर दाखल करू त्याप्रमाणे. त्यामुळे जर का तुम्हालाही कोणी लोणावळ्यामध्ये व्यवसाय करताना गुंडागर्दी करत असेल तर तुम्ही नक्कीच 112ला फोन करा. नाही गुन्हा दाखल केला तर आपल्या संघटनेपर्यंत पोहोचा, संघटना तुम्हाला त्यामध्ये मदत करेल, तुम्हाला न्याय मिळवून देईल. पण घाबरून काय होणार नाही. हे राज्य आपलं आहे, हा महाराष्ट्र आपला आहे. देशाचं संविधान सांगतं की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार तेव्हा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिलाय आपलं लाईव्हलीहूड म्हणजे आपलं रोजगार मिळवण्याचा. तर ज्यांना कोणाला, फक्त मी अशी विनंती करेल की कोणीही मीटरशिवाय व्यवसाय करू नये. मीटरनीच पैसे घ्यावे. मीटरच आता लिगल आहेत. तर तुम्ही जेव्हा केव्हा या शहरामध्ये याल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात व्यवसाय कराल तर मीटरनी व्यवसाय करा. मीटरनी पैसे घेतले तर ना तुमच्यावरती आरटीओ कुठली कारवाई करू शकत, कारण की हे मीटरचा रेट म्हणजे जो आपल्याला रेट दिलाय गव्हर्नमेंटनी, तो रेट गव्हर्नमेंटनेच दिलाय. त्यामुळे तुमच्यावरती आरटीओ कारवाई करू शकते ना तुम्हाला स्थानिक कुठले गुंड असतील तर ते त्रास देऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोणावळ्यासहित मीटरनी व्यवसाय करावा आणि तुमचा रोजगाराचा हक्क तो मिळावा, असं सगळ्यांना मी आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ड्राइवर एकता जिंदाबाद, ड्राइवर एकता जिंदाबाद, ड्राइवर एकता जिंदाबाद। हेलो ड्राइवर भाई, नमस्ते। तो भाई लोनावाला में आप बिंदास जाके धंधा कर सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं है। अगर आपकी गाड़ी को कोई तकलीफ देता है तो भाई आईजीएफ कैब संगठन आपके साथ में है। अगर आपके साथ ऐसा कुछ होता है, आपकी गाड़ी तोड़ता है, हवा छोड़ता है या आपको कोई और परेशान करता है, गाँव वाला रहो या बाहर वाला रहो, आप बिंदास भाई आईजीएफ कैब से संपर्क करो और 112 नंबर पे आप कॉल कर सकते हो। क्योंकि हमने जब आज एप्लीकेशन दिया है, जो एप्लीकेशन पुलिस स्टेशन में हमने जमा किया है कि कोई भी ड्राइवर हो, कहीं का भी हो, महाराष्ट्र का हर एरिया का लोनावाला में आके धंधा कर सकता है, पिकअप भी कर सकता है, ड्रॉप भी कर सकता है, अपने हिसाब से कर सकता है। क्योंकि अपनी जो गाड़ी है वो टूरिस्ट गाड़ी है, टूरिस्ट गाड़ी को भाई कोई कहीं रोक नहीं सकता, क्योंकि अपने को जो टूरिस्ट गाड़ी का परमिट मिला है वो ऑल इंडिया में मिला है। तो ऑल इंडिया का परमिट भाई कहीं पर भी चला सकते हो। तो जितना चाहे उतना धंधा करो, आराम से करो, संभल के करो, किसी के मुंह लगना नहीं है, किसी की बातों में आना नहीं है। जो भी होगा भाई आईजीएफ कैब संगठन से आप जुड़ो और आईजीएफ कैब संगठन के साथ में आओ। तो आप अगर आईजीएफ कैब संगठन से जुड़ोगे तभी आपको ये जो ड्राइविंग लाइन के जो भी फायदे होंगे भाई वो हर चीज़ का फायदा मिलेगा। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र। और आईजीएफ कैब संगठन से कुछ भी होता है तो आप जुड़ते रहो। और अपने को एक संगठन ऐसी, मतलब अपनी जो आईजीएफ कैब संगठन है वो ऐसी बनानी है कि भाई कहीं कोई भी ड्राइवर को कोई भी एरिया में कहीं भी कुछ भी तकलीफ होती है तो वो तकलीफ ना हो, बाकी कुछ नहीं। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।